गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सॉलिड स्टेटच्या चौथ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. ओके, मागच्या लेक्चरला आपण जे काही मुद्दे पाहिले त्याच्यावरती एक थोडीशी रिव्हिजन घेऊ आणि पुढे जाऊ. ओके, मागच्या लेक्चरला आपण बघितलं की जो काही सिंपल क्यूब आहे तुमचा, तो सिंपल क्यूब तो एक कन्स्ट्रेंट पार्टिकल कंटेन करतोय. कशा पद्धतीने कन्स्ट्रेंट कंटेन करतो, तो एक पार्टिकल कंटेन करतो हे आपण पाहिलं. दुसरं, BCC बॉडी सेंट्रल क्यूबिक युनिट सेल ह्या दोन पार्टिकल कन्सिस्ट करतात. कशा पद्धतीने कन्सिस्ट करतात याच्या संदर्भात आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं होतं. तिसरं टाईप होता तो तुमचा क्यूबिक युनिट सेलचा, तो आहे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, दॅट इज FCC. इट कंटेन 4 कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स टू युनिट. ओके, कशा पद्धतीने कन्सिस्ट करतात हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. ज्यांनी पाहिलेलं नसेल अगदीचं लेक्चर त्यांनी ते पाहावं. त्याच्यानंतर आपण डेन्सिटी, मोलर मास, नंबर ऑफ पार्टिकल्स, व्हॉल्यूम ऑफ क्यूब यांच्यामधलं असलेलं जे काही रिलेशन आहे त्या रिलेशनचं आपण इथे डिस्कशन केलं होतं. आपण इक्वेशन जे काही आहे ते रिलेशन डिराईव्ह केलं होतं. ते डिराईव्ह करताना आपल्याला फायनल इक्वेशन मिळलं होतं, डेन्सिटी इज इक्वल टू मोलर मास मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ पार्टिकल्स इन द युनिट सेल, ओके, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्यूब मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रो नंबर. ओके, ठीक आहे. याच्या संदर्भात आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं होतं. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काहीही अडचण असू द्या ह्या लेक्चर चॅप्टरच्या संदर्भामध्ये, तुम्ही मला कधीही केव्हाही कॉल करू शकतात. बिंदास तुम्ही कॉल करू शकतात आणि तुमच्या समस्या मला विचारू शकतात. ओके, ठीक आहे. आज आपण पुढच्या पॉइंटला सुरुवात करणार आहोत. तो आहे तुमचं पॅकिंग पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिसेस. आता हे जे काही तुमचे क्रिस्टल लॅटिसेस आहे, या क्रिस्टल लॅटिसेसमध्ये हे पॅकिंग कशा पद्धतीने होतात, कसे ते एकमेकांना जवळ येतात. जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आपण बघितले की कसे आहेत, किती असतात त्या युनिट सेलमध्ये, क्यूबिक युनिट सेलमध्ये. आता पुढे आपल्याला पुढचं जे आहे ते आपण आधीच डिस्कशन केलेलं होतं की जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड्स हे एकमेकांसोबत वेल ऑर्डर्ड आहेत. जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, दे आर द वेल ऑर्डर्ड अँड रेग्युलर अरेंजमेंट त्यांच्यामध्ये आहेत. मग ही रेग्युलर अरेंजमेंट कशा पद्धतीने आहेत, काय त्याच्यामध्ये होतं ते पॅकिंग होत असताना, त्याचं आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. त्यांनी काय सांगितलं पहिलाच मुद्दा याच्यामध्ये की constituent particles of the crystalline solids are closely packed. ओके, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय याच्यामध्ये, दे आर द क्लोजली पॅक्ड. ते खूप एकमेकांसोबत जे काही पॅकिंग असणार त्यांची, ती खूप क्लोज पॅकिंग असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ओके, each individual constituent particle treated as the hard sphere. म्हणजे काय, त्यांनी काय कन्सिडर केलं आहे, हार्ड स्पेअर त्याला कन्सिडर केलेला आहे. ओके, जसं तो गोळा फेकचा आपला स्पेअर असतो, गोळा फेक माहिती तुम्हाला, गोळा फेकणारे जे आहेत खेळाडू त्यांना माहिती, तो भरीव बॉल, आपण जे क्रिकेट बॉल म्हणतो तो भरीव नसतो तो. ओके, जो साधा टेनिसचा बॉल आहे किंवा जो स्टंपरचा बॉल म्हणतो आपण, प्लास्टिकचा बॉल म्हणतो, ते भरीव नसतात. मात्र जे तुमचे भरीव बॉल आहेत, तो गोळा फेक करणारे जो गोळा आहे, तो गोळा हा भरीव असतो. तर तसा हार्ड स्पेअर असणार आहेत, आपण असं त्यांना ट्रीट केलेलं आहे ह्या इंडिव्हिज्युअल पार्टिकलला. ओके, आता यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की दे आर, त्यांच्यामध्ये जितकं क्लोजनेस असेल, क्लोजनेस ऑफ द पार्टिकल रिझल्टिंग द मॅक्झिमम इंटर पार्टिकल अट्रॅक्शन. ओके, म्हणजे काय, याच्यामध्ये जे जितके जवळ असणार आहेत तितके त्यांच्यामध्ये जो काही अट्रॅक्शन आहे तो अट्रॅक्शन जास्त असणार आहेत. ओके, आता सध्या आपल्याला ही क्लोजनेस नको आहेत. आपण ह्युमन बिंगच्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन केलं तर हे जे काही तुमची पॅडेमिक कंडिशन चालू आहे कोविड-19ची, तर आपल्याला एकमेकांपासून लांब जायचे, लांब राहायचं एकमेकांपासून. ओके, इथं लांब ह्या याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्समध्ये ह्या आपण ज्या क्रिस्टलाइन पार्टिकलचा विचार करतो तर त्याच्याच अपोजिट आहे. आपल्याला जितके जवळ असणार आपण एकमेकांच्या ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल, तितकं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असणार आहे, त्यांच्यामध्ये क्लोजनेस जास्त असणार. क्लोजनेस जास्त तितकं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असणार आहे, आणि तितकं जो काही सॉलिड आहे तो सॉलिड तुमच्या इथं त्याचं जे काही शेप्स आहे तो वेल अरेंज असणार आहे. ओके, आता प्रत्येक पार्टिकलच्या, आता काय सांगितलं त्याने की हे जे काही तुमचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे क्लोज आहे एकमेकांना. मग क्लोज येते तर त्याच्या सराउंडिंगला तुमचे स्पेअर येणार आहेत. ओके, जितके स्पेअर त्यांच्या सराउंडिंगला येतील, ठीक आहे,
जो नंबर असेल, जो एक्झॅक्ट नंबर असणार आहे, त्या एक्झॅक्ट नंबरला आपण काय नाही म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणणार आहेत. आता हे मी तुम्हाला समजून सांगतो कोऑर्डिनेशन नंबर कसं असेल काय असेल ते पुढच्या पॉईंट्स मध्ये ते येईलच. तिथे मी तुम्हाला समजून सांगेल की कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतात. तर थांबा, इथं सांगतो मी तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर काय आहेत. बघा, आपण असं समजू की हे तुमचं स्पेअर आहे, ते स्पेअर आपण एकमेकांना च्या जवळ ठेवतोय. ओके, अशा पद्धतीने आपण यांची अरेंजमेंट करतोय. आता हे अरेंजमेंट करत असताना हे आपण हे वन डायमेन्शन ठेवलेले, हॉरिझॉन्टली हे एकमेकांच्या जवळ ठेवलेले ते. ओके, जर आपण इथं ह्या पार्टिकलचा जर विचार केला, ह्या पार्टिकलचा विचार केला, तर हा पार्टिकल तुमचा एक आणि दोन पार्टिकलने सराउंडेड झालेला आहे. म्हणून याचं कोऑर्डिनेशन नंबर किती झाला तुमचं, तर 2 झाला. ओके, अजून एक वेगळी अरेंजमेंट तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ही एक अरेंजमेंट आहे इथं. ह्या अरेंजमेंट मध्ये आपण जर याचा जर विचार केला, या पार्टिकलचा जर विचार केला, तर हा पार्टिकल तुमचा 1, 2, 3 आणि 4 चार पार्टिकल तो सराउंडेड झालेला आहे. म्हणून याचा सीएन काय आहे तुमचा 4 आहे. ओके, अजून एक प्रकार दाखवतो तुम्हाला म्हणजे अजून क्लिअर होईल, तुमचं कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. ओके, अशा पद्धतीने असणार आहे. आपण जर याचा विचार केला तर बघा, ह्या ऍटमचा जर विचार केला आपण ह्या ऍटमचा, तर बघा हा सराउंडेड आहे, हाही याला टच असणार आहे. दाखवतो तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये 2, 3, 4, 5, 6. म्हणून याचा सीएन काय तुमचं इथं 6 आहेत. आणि हे जितके क्लोज असतील, आता याच्यापेक्षा ह्या अरेंजमेंट पेक्षा हे अरेंजमेंट तुमची स्ट्रॉंग असणार आहेत. ह्या अरेंजमेंट पेक्षा ही अरेंजमेंट तुमची स्ट्रॉंग असणार आहे, कारण त्यांच्यामध्ये क्लोजनेस जास्त आहेत. बघा, यांच्यामध्ये जो काही गॅप आहे तो गॅपही तुम्हाला दिसतो याच्यामध्ये. एक मिनिट, हा तुम्हाला गॅप याच्यामध्ये जास्त दिसतोय. यांच्यामध्ये असलेला गॅप हा तुमचा कमी झालेला आहे. म्हणजे काय, क्लोजनेस जितकी क्लोजनेस जास्त तितकं तुमचं तो इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये जास्त असणार आहे. आणि जितकं तुमचं कॉर्डिनेशन नंबर जास्त असणार आहे, बघा जितकं तुमचं कॉर्डिनेशन नंबर जास्त असणार आहे तितकं त्या स्पेअरचं क्लोजनेस सुद्धा हा जास्त असणार. इथं इथं 2 कॉर्डिनेशन नंबर आहे, इथं 4 आहे, इथं कॉर्डिनेशन नंबर 6 आहे. किती आहे, 6 कॉर्डिनेशन नंबर जे आहेत. म्हणजे जितकं जास्त कॉर्डिनेशन नंबर तितकं त्यांचं क्लोजनेस जास्त, तितकंच त्यांचं जे काही आपल्याला पॅकिंग जे आहे ते पॅकिंग तुमची तिथं स्ट्रॉंग झालेली असणार आहे. ओके, ठीक आहे. इन डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये पुढे बघणारच आहोत, डिस्कशन करणारच आहोत. आता हे क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर जे आहे, त्या क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरचे 3 प्रकार होणार. आपल्याला 3 प्रकार पाहिजेत. एक मिनिट, 3 प्रकार आपल्याला ह्या क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरचे पाहायचे. ओके, एक आहे तुमचे इथं क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, दॅट इज 1D. ओके, हे 1 डायमेन्शन मधले आहेत. ओके, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, दॅट इज 2 डायमेन्शन 2D. ओके, थर्ड वन काय सांगितलं त्यांनी, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, दॅट इज 3D. ओके, आता ह्या 1 डायमेन्शन काय आहे, एकदम सिंपल आहे, त्याचे कोणतेही प्रकार नाही, कोणतेही टाईप नाही. 2 डायमेन्शनचे मात्र 2 प्रकार आहेत. क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनचे 2 प्रकार आहेत तुमचं. पहिला प्रकार तुमचा क्लोज पॅकिंग आणि दुसरा प्रकार आहे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. ओके, कशा पद्धतीने हे पॅकिंग होतात, काय होतात, त्याच्यामध्ये आपण याला डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. आजच्या लेक्चरला हा पॉइंट आपण इथं डिस्कस करत आहोत. ओके, इतका पॉइंट आपण आजच्या लेक्चरला डिस्कशन करणार आहोत. हे 2 क्लोज पॅकिंग स्ट्रक्चरचे 2 टाईप आपण आज डिस्कस करणार आहोत. तिसरा जो टाईप आहे तुमचा क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, याला आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर त्यातले पुन्हा 3 प्रकार आहेत तुमचं. स्टॅकिंग स्क्वेअर क्लोज पॅक, स्टॅकिंग स्क्वेअर क्लोज पॅक, स्टॅकिंग पॅकिंग 3 लेअर हेक्झागोनल क्लोज पॅक आणि स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक. ओके, 1, 2 and 3. ओके, स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक, आणि हे पॅकिंग ऑफ किंवा स्टॅकिंग म्हणायला, पॅकिंग म्हणा किंवा स्टॅकिंग म्हणा, थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक. ओके, तर ह्या संदर्भामध्ये हा जो काही मुद्दा आहे हा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. आपण हा पुढच्या काही लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. एक लक्षात घ्या, हे सगळ्यात सिंपल आहे. याची सिम्प्लिसिटी ह्याच्यामध्ये कमी होते, थोडंसं कॉम्प्लिकेशन होत जातं. आणि याच्यापेक्षा थोडंसं कॉम्प्लिकेशन ह्या 3D स्ट्रक्चरमध्ये होत आहेत, अरेंजमेंटमध्ये, त्यांच्या अरेंजमेंटमध्ये होत आहेत. ते कशा होणार आहेत ते आपण याचं एक डिटेलमध्ये डिस्कशन करणारच आहोत, करूच त्याच्या संदर्भामध्ये. ओके, आता आपण क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन याचा विचार करणार आहोत. कशाचा विचार करणार याचा,
क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन याचा विचार करणार आहे. तर याच्यामध्ये ही जी काही अरेंजमेंट आहेत, तुम्हाला ही फिगर दिसते, त्या फिगरवरून लगेच क्लिअर लक्षात होईल. ही जी काही अरेंजमेंट आहेत, जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, जे स्पेअर्स आहेत, जे स्पेअर्स हे हॉरिझॉन्टली एका रो मध्ये ते अरेंज केलेले आहे. अशा पद्धतीने अरेंज केले की ते एकमेकांना टच करतील. कसे करतील? ते एकमेकांना टच करतील. आणि हे टच करत असताना प्रत्येक स्पेअर हा दोन ऍटमने सराउंडेड होणार आहे. दोन कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सने, दोन स्पेअरने तो काय होणार? तुम्ही स्पेअर म्हणा, ऍटम म्हणा, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणा, काही फरक पडत नाही त्याला. ओके. तर हे क्लोज अशा पद्धतीने अरेंजमेंट असणार आहेत. आणि ही जर अरेंजमेंट आपण इथं बघितली तर सहज लक्षात येतं आपल्याला की बघा, याचा जर आपण इथं विचार केला, ह्या दोन ऍटमचा जर विचार केला आपण याच्यामध्ये, तर बघा हा ऍटम तुमचा एक आणि दोन ऍटमने सराउंडेड झालेला आहे. ओके. जर तुम्ही ह्या ऍटमचा विचार करणार असाल, जर तुम्ही ह्या ऍटमचा विचार करणार असाल, तर हा एक आणि दोनने सराउंडेड झालेला आहे. इथे तुम्हाला दाखवलेले आहेत की हा ऍटम ह्या ऍटमने सराउंडेड झालेला आहे आणि हा ऍटम ह्या ऍटमने सराउंडेड झालेला आहे. म्हणजे बघा तुम्ही ह्या रो मध्ये, हॉरिझॉन्टल रो मध्ये तुम्हाला असं दिसतंय की प्रत्येक ऍटम हा दोन ऍटमने सराउंडेड झालेला आहे. म्हणून याचं कोऑर्डिनेशन नंबर जे आहेत ते कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? ते 2 असणार आहे. ओके. द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस अरेंजमेंट इज 2. ओके. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये काही फारसं अवघड नाही, काही असं विशेष नाही लक्षात ठेवण्यासाठी. सहज लक्षात राहू शकतं. सहज तुम्ही हा भाग सुद्धा तुम्ही घरी करून पाहू शकतात. तुम्ही जे कॉइन आहेत ते कॉइन जर तुम्ही असे हॉरिझॉन्टली जर एकमेकांना लागून जर ठेवले, तुम्हाला सहज ही स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला घरी पाहता येणार आहे. काल तुम्हाला हे तयार करता येणार आहे. ओके. नेक्स्ट वन कडे आपण इथे जाऊ. क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. थोडस मला असं त्याच्यामध्ये गडबड झालेली आहे. ठीक आहे. पण मला काय सांगायचं ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. आता याच्यामध्ये क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, ह्या क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन मध्ये 2 प्रकार आहेत. ही अरेंजमेंट सेटिंग मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, पण दिसते तुम्हाला. मला जे सांगायचे ते तुमच्या समोर आहे, नजरेसमोर आहेत. ओके. काही हरकत नाही, झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता बघा, यांनी काय सांगितलेलं आहे की 2 डायमेन्शन क्लोज पॅकिंग क्रिस्टल्स कॅन जनरेटेड बाय पॅकिंग इन 1 डायमेन्शन लिनियर क्रिस्टल स्ट्रक्चर ओव्हर अनदर टू फॉर्म. ओके. म्हणजे आता हे जे आपण लिनियर 1 डायमेन्शनचा विचार केलेला आहे, या 1 डायमेन्शनचा आपण जो विचार केलेला आहे तो, ओके, हे 1 डायमेन्शन आहे. ठीक आहे. यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे काही क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकतो. ओके. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि दुसरा हेक्सागोनल स्क्वेअर पॅकिंग हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर फॉर्म होतं. ओके. स्क्वेअर कसा फॉर्म होईल, तर हे हॉरिझॉन्टली आपण हे एकमेकांच्या हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली अलाइन करून हे जर आपण केलं तर हे तुमचे हे 2 डायमेन्शन होते. किंवा जो काही तुमचा दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो अशा पद्धतीने अरेंजमेंट होणार आहे. जो काही दुसरा प्रकार आहे ते दुसऱ्या प्रकारामध्ये अशा पद्धतीने ते अरेंजमेंट होणार आहे. आपण डिटेलमध्ये त्याच्यावरती डिस्कशन करू. 2 प्रकारच्या ह्या पॅकिंग तुमच्या फॉर्म होणार आहेत. कशामध्ये? क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनच्या संदर्भामध्ये ह्या 2 प्रकारे हे तुमचं जो काही आहे वे आहे, त्या 2 वेने तुम्हाला हे 2D भेटणार आहेत. ओके. आपण एक एक त्याच्यावरती डिस्कशन करू, त्याच्यावरती चर्चा करू काय काय आहे ते. तर पहिला आहे तुमचा स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता या स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये काय सांगितलं त्यांनी की 1 डायमेन्शन रोज ऑफ क्लोज पॅक्ड स्पेअर आर प्लेस्ड ओव्हर इच अदर दॅट द स्पेअर अलाइन व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. आता बघा, त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की जे काही तुमचे पॅकिंग होणार आहे ती पॅकिंग कशा पद्धतीने होणार आहे ती मी फिगर काढून दाखवतो तुम्हाला. ही तुमची 1 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टली आहे ही. असे सेम वेने इथं तुमची व्हर्टिकली अरेंजमेंट असणार आहे. व्हर्टिकली ही अरेंजमेंट असणार आहे. ओके. आणि हीच तुमची इथं पुढे कंटिन्यू होईल. हीच पुढे तुमची इथं काय होणार आहे? कंटिन्यू होणार आहे. ही अरेंजमेंट तुमची काय पुढे कंटिन्यू होणार आहेत. ओके. आणि पहिली जी रो आहे एक्झॅक्ट त्याच्या सारखीच दुसरी तुमची ही जी काही
रो असणार आहे ती असणार आहे एक्झॅक्ट त्याच्यासारखीच असणार आहे। जर आपण पहिल्या रोला ए म्हटलेलं असेल, जर ह्या रोला आपण ए टाईप रो म्हटलं असेल तर ही सेम आहे, आयडेंटिकल आहे, म्हणून हिला आपण सुद्धा ए टाईप म्हणणार आहोत। तिसरी सुद्धा आयडेंटिकल आहे म्हणून ही सुद्धा ए टाईप आहे, चौथी सुद्धा आयडेंटिकल आहे म्हणून हे ए टाईप आहेत। ओके, अशा ह्या एकमेकांवरती ठेवलेल्या आहेत, ह्या अरेंजमेंट ठेवलेल्या आहेत। ओके, काय सांगितलं त्यांनी, फर्स्ट रो इज लेबल्ड ॲज ए टाईप, सेकंड रो विच इज आयडेंटिकल ॲज द फर्स्ट, इट इज ऑल्सो लेबल्ड ॲज ए, तिला सुद्धा आपण काय नाही लेबल ए म्हणणार आहे। ओके, सो आता बघा हे सगळं काय झालं तुमच्या इथं, सगळे ए प्रकारची अरेंजमेंट आहेत म्हणून हे याला ह्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो ए ए ए ए टाईप अरेंजमेंट म्हणणार आहोत। ओके, जर तुम्ही इथं प्रत्येक स्पेअरचा जर विचार केला तुम्ही तर हा प्रत्येक स्पेअर तुमचा, सपोज आपण असं कन्सिडर करू की तुमचा हा एक स्पेअर आहे, या स्पेअरचा आपण इथं विचार करू। ओके, आता ह्या स्पेअरचा विचार करत असताना काही गोष्टी लगेच क्लिअर होत आपल्याला की हा स्पेअर तुमचा इतर 4 स्पेअरने सराउंडेड झालेला आहे, इतर 4 स्पेअरने हा स्पेअर तुमच्या इथं सराउंडेड झालेला आहे। ओके, 1 2 3, ओके, हा 4, तर ह्या 4 प्रकारने जे काही स्पेअर आहे त्या स्पेअरने तर सराउंडेड झालेले, ज्या म्हणून याचं कोऑर्डिनेशन नंबर, सो देअरफॉर इज कोऑर्डिनेशन नंबर इज 4, याचा कोऑर्डिनेशन नंबर काय नाही तुमचं, 4 येणार आहे, सो इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज CN इज 4। ओके, आता जर ह्या आपण हे जे काही सेंटर आहेत या 4 सराउंडेड पार्टिकलचे, तर हे 4 सेंटर आपण जर एकमेकांना जर जोडले तर आपल्याला इथं जे काही जॉमेट्री दिसते बघा, ही जॉमेट्री जर तुम्हाला आपण याला बाहेर काढलं तर एक्झॅक्ट तो असं दिसणार आहे ती जॉमेट्री। जर आपण इथं विचार केला आणि याला सरळ केलं, तुम्ही हे सरळ केलं तर असं तो दिसणार आहे तुम्हाला, जर त्याला फिरवलं ओके तर असं दिसणार आहे, आणि हा तुमचा स्क्वेअर आहे, हा काय तुमच्या इथं स्क्वेअर आहे। सो दिस हे अशामुळे हे अरेंजमेंट असे आहे, हा स्क्वेअर फॉर्म होतोय म्हणून ह्या अरेंजमेंटला काय म्हणतात, स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणायचं, इन टू डायमेन्शन। ओके, दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट इन टू डायमेन्शन। व्हाय, बिकॉज हे जर आपण इथं बघितलं की जे काही कोऑर्डिनेशन नंबरचे जे काही जे सराउंडेड पार्टिकल्स आहेत त्या सेंटर त्यांचे जर जॉईन केलं तर आपल्याला इथं स्क्वेअर फॉर्म होताना दिसतोय, काय फॉर्म होताना दिसतं, स्क्वेअर फॉर्म होताना दिसतोय, जे आपण ज्या 4 जे स्पेअर आहेत सराउंडेड स्पेअर त्यांचे सेंटर जर एकमेकांना कनेक्ट केले तर। ओके, सो दिस इज द स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर इन टू डायमेन्शन। ओके, ठीक आहे, होप सो तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल। बघा इथे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतीलच कशा पद्धतीने, हे बघा हे एकमेकांना व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली अलाइन केलेले आहेत, प्रत्येक लेअर हे तुम्हाला इथं अलाइन केलेली दिसते त्याच्यामध्ये, ठीक आहे, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली सुद्धा तशाच पद्धतीने अरेंजमेंट केलेली दिसते। ओके, आपण हा ऍटम कन्सिडर केलेला आहे इथे यांनी, आणि हा ऍटम बघा अशा पद्धतीने हा स्क्वेअर इथं फॉर्म करताना दिसतोय। हीच अरेंजमेंट इथं तुम्हाला पाहताना दिसते, इथं दिसते तुम्हाला ही बघा, इथं हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली ह्या एकमेकांच्या सोबत दिसते। आता इथं एक बघा, अजून एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचा आहे असा की इथं जी काही अरेंजमेंट केलेली आहे तर हा स्पेस जो आहे बघा, इतका स्पेस, हा स्पेस तुमचा ओपन स्पेस आहे, याला काय नाव दिलं की त्याला होल म्हणणार आपण इथं, होल, काय होल, त्याला वॉइड्स म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं त्यांना, वॉइड्स म्हटलेलं आहे। ओके, वॉइड्स म्हटलेलं त्यांना पण इथं, ठीक आहे, तर हा बघा तुम्ही हा भाग, त्याला मी डार्क करतो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते तो, प्रत्येक ठिकाणी दिसते तो बघा, इथं सुद्धा आहे, ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला दिसणार आहे। आणि हे जे काही तितकं तुमचं हा जो काही कोऑर्डिनेशन वाढत जाणार आहे, हा भाग, हा जो काही होल आहेत, हे जे काही वॉइड्स आहेत ते वॉइड्स तुमचे कमी कमी होत जाणार आहे। आपण पुढच्या नेक्स्ट पॉईंट मध्ये अजून ते लक्षात येईल आपल्याला, जे काही पुढची पॅकिंग आहे त्या पॅकिंग मध्ये अजून क्लिअर होणार आहे काय आहे तो। बघा पुढचा आहे तुमचं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर इन टू डायमेन्शन आहे तो। ओके, आता ह्या अरेंजमेंट मध्ये काय तुमच्या याच्यामध्ये लक्षात घ्या, फिगर काढून दाखवतो तुम्हाला कशी अरेंजमेंट असणार आहेत, 1 डायमेन्शन अरेंजमेंट आहे तुमची याच्यामध्ये, ठीक आहे,
ही वन डायमेन्शन अरेंजमेंट आहेत. याच्यामध्ये थोडंसं परफेक्शन येणार नाही माझं काढताना, कारण थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे याच्यामध्ये. तर बघा, आता ही फर्स्ट लेअर आहे तुमची, आपण ह्या लेअरला ए लेअर म्हणू. ओके, ह्या लेअरला काय नाव इथं ए लेअर म्हणू. आता दुसरी जी काही आपण स्क्वेअर पॅकिंग मध्ये काय केलं होतं, की एक्झॅक्ट त्याच्या खाली ही याच्या खाली ठेवली होती. ओके, आता आपल्याला एक्झॅक्ट खाली ठेवायची नाही, एक्झॅक्ट खाली नाही ठेवायचं. आपल्याला काय करायचंय, तर हे जे काही तुमचे दोन स्पेअर आहेत, त्या दोन स्पेअरच्या क्रिस्टला त्याचं डिस्पर्शन जे आहे ते डिस्पर्शन ऍडजस्टंट पेअरला याच्यामध्ये तर ठेवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने ही अरेंजमेंट तुमची होत जाणार आहे. आता ऍक्च्युली हा जो काही हे एकमेकांना टच केलेलं असणार आहेत, हे हे जे काही आहेत, मी तुम्हाला आधी सांगितलं की परफेक्शन येणार नाही याच्यामध्ये. ट्राय करतो परफेक्शन आणण्याचा. आहे फिगरही तुम्हाला इथं दाखवेल मी पुढच्या स्लाइड्स मध्ये आहे ती फिगर अशा पद्धतीने असणार आहे. ओके, ठीक आहे. एक काम करतो, आधी फिगर दाखवून देतो तुम्हाला, म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. बघा, अशा पद्धतीने ही अरेंजमेंट असणार आहे. हे तुमचं, सपोज याला जर आपण ए म्हटलं असेल तर याला बी म्हणू, आणि याच्या सारखंच हा आहे बघा, याचा सेंटर जॉईन होतोय, याचा सेंटर जॉईन होतोय. ओके, बघा पुढचा जो खालचा आहे त्याचाही सेंटर जॉईन झालेला असेल असा, तर हे एकमेकांचे सेंटर जॉईन होते म्हणून हा ही ए पहिल्या रो सारखी थर्ड रो तुमची आयडेंटिकल म्हणून याला ए म्हणू. ओके, आणि ही जी आहेत ही ही आयडेंटिकल आहेत, हे एकमेकांसारखे आहेत म्हणून ही बी सारखी आहेत म्हणून याला ए बी म्हणू. पण ही जी काही अरेंजमेंट आहे तुमची, ही अरेंजमेंट आहेत ए बी अरेंजमेंट आपण याला म्हणणार. ओके, काय आपण याला ए बी अरेंजमेंट म्हणणार. अशा पद्धतीने ही अरेंजमेंट तुमची असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, हा जो काही तुम्हाला इथं क्लिअर होते, तुम्हाला एकदम स्पष्ट होते की हा तुमचा स्पेअर जो आहे, हा स्पेअर बघा, हा स्पेअर किती स्पेअरने सराउंडेड झालेला आहे ते इथे एकदम एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात येते की बघा कोणत्या कोणत्या स्पेअरने सराउंडेड झालेला आहे तो. हा स्पेअर कोणत्या कोणत्या स्पेअरने सराउंडेड झालेला आहे ते आपल्याला इथं लगेच लक्षात येईल. हा स्पेअर 1 2 3 4 5 आणि 6. ओके, म्हणजे याचं कॉर्डिनेशन नंबर जो आहे, कॉर्डिनेशन नंबर काय असणार तुमचा, 6 असणार आहे. कॉर्डिनेशन नंबर काय असणार याचा, 6 असणार आहे. यांचे जर आपण सेंटर एकमेकांना जॉईन केले 1, ओके, बघा हे सेंटर जर आपण एकमेकांना जॉईन केले तर आपल्याला हेक्झॅगोनल फॉर्म होताना दिसतोय. काय फॉर्म होताना दिसतो आपल्याला, हेक्झॅगोनल जो येतो हेक्झॅगोनलचा फॉर्म होताना दिसतोय. ओके, म्हणजे आणि जे सीएन जो आहे तो सीएन काय झाला तुमचे 6 झाला. हे हे हेक्झागोन फॉर्म करतात. हे काय फॉर्म करतात तुमचे, तर हेक्झागोन फॉर्म करतात. म्हणजे याची ही जी की पॅकिंग आहे, ही पॅकिंग काय तुमची हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आहे. ही काय तुमची इन टू डायमेन्शन, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन. आता बघा, आता मी तुम्हाला जे सांगितलं ओव्हरच्या संदर्भामध्ये, तो एमटी स्पेसच्या संदर्भामध्ये, हा एमटी स्पेस जो हा एमटी स्पेस आहे, हा एमटी स्पेस पेक्षा कमी झालेला आहे. म्हणजे कॉर्डिनेशन नंबर जितकं जास्त तितकं क्लोजिंग काय तुमच्या त्याच्यामध्ये जास्त होणार आहे. हा हा हे अंतर जे काही तुमचे हे कमी 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 होत जाणार आहे. ओके, सो पुन्हा याच्या मागच्या पॉईंट कडे जाऊ आपण. याच्या ओके, हा बघा काय सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये, अरेंजमेंट तुमच्या लक्षात आलं. इन दिस अरेंजमेंट क्रिस्ट ऑफ स्पेअर ऑफ वन are placed into the dispersion of form between the two adjacent pair of the next row and repeated throughout. Repeated होणार आहे. Okay, if first row of spare is labeled as A, second row of spare will be labeled as B. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. Okay, third row will be again A because it is identical to first, and fourth row B because it is identical to second row. Okay, and so on. So this arrangement is called as AB type arrangement. या अरेंजमेंटला काय नाव येतं, एबी टाइप अरेंजमेंट म्हणणार. ओके, इन दिस अरेंजमेंट इच पेअर इज कॉन्टॅक्ट विथ 6 नेबरिंग स्पेअर, सो इट्स कॉर्डिनेशन नंबर इज 6. हे कसे येतात ते तुम्हाला मी सांगितलं. ओके, बघा पुढे काय सांगितलं त्यांनी की अ हेक्झागोन इज फॉर्म, हे जे तुम्हाला सांगितलं मी तुम्ही हेक्झागोन फॉर्म होते, इज फॉर्म बाय जॉइनिंग द सेंटर ऑफ 6 by joining the centers of these 6 pair and hence called as hexagonal close packing structure. Okay, आता याच्यामध्ये जे काही पॅकिंग इफिशियन्सी हा मुद्दा महत्वाचा याच्यामध्ये.
ओके. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दिस अरेंजमेंट इज 60%, 60.4%, विच इज मोर दॅन द स्क्वेअर क्लोजिंग पॅकिंग. स्क्वेअर पॅकिंग पेक्षा काय तुमची जास्त आहेत. ओके. द फ्री स्पेस कॉल वॉइड्स, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, आर ट्रँग्युलर. ते याच्यामध्ये मागच्या स्क्वेअर शेपमध्ये याच्यामध्ये काय ट्रँग्युलर शेपमध्ये आहेत. ओके. तर ट्रँग्युलर वॉइड्स आर टू टाइप्स, अपेक्स वॉइड्स इन अल्टरनेट रोज डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. म्हणजे एक त्यांच्यामध्ये एक काही तुमचे डाऊनवर्ड आहे, काही अपवर्ड त्यांचं अपेक्स आहेत. ओके. बघा याच्यामध्ये बघा समजेल आपल्याला ते. बघा हे अपवर्ड आहेत आणि हे डाऊनवर्ड आहेत. ओके. तर ह्या अशा पद्धतीने हे तुमचं स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर फॉर्म होताना दिसतोय. ओके. ठीक आहे. बघा पुन्हा एक वेळेस जी काय कशा पद्धतीने ही अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट तुम्हाला इथं व्हिज्युअलाइज होताना दिसते. त्याचं कॉर्डिनेशन नंबर 6 कसं येते ते तुम्हाला इथं दिसणार आहेत क्लिअर ॲनिमेशन मध्ये. हेक्सागोन कसं फॉर्म करते तेही तुम्हाला इथं क्लिअर होईल. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुमचं स्क्वेअर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग लेअर इन 2 डायमेन्शन आहेत. लक्षात आलं. ओके. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग लेअर्स इन 2 डायमेन्शन. ओके. होप सो तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे तुमचं क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. याच्यावरती आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. त्याच्यावरती आपण पुढच्या लेक्चरला सविस्तर डिस्कशन करणार आहे. होप सो तुम्हाला आजचा पॉईंट समजला असेल. काही अडचण असेल कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुमचे ते मुद्दे जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरीच आहात, सुरक्षित आहात आणि स्वतःची काळजी घेत आहेत, फॅमिली मेंबरची काळजी घेत आहेत. काळजी घ्या. कठीण काळ आहेत. हॅव अ नाईस डे.